लोणावळा पांगोळीमध्ये असलेल्या श्री संत बाळूमामा देवाच्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। हा उत्सव 11 आणि 12 एप्रिलला श्री संत बाळूमामा मंदिर पांगोळी धनगर वस्ती लोणावळा येथे आयोजन केलेलं आहे। यावेळी शुक्रवारी 11 तारखेला संध्याकाळी 7 ते 9 हभप निकिताताई महाराज सोळ यांचं सुश्राव्य कीर्तन, 9 ते 10 महाप्रसाद, 10 ते 12 महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम होणार आहे। नितीन कोकणे पुणेकर यांची प्रमुख उपस्थिती त्यावेळी असणार आहे। तर शनिवारी 12 एप्रिलला सकाळी 6 वाजता श्रींचा अभिषेक, 7:30 ला आरती, 9 ला होम हवन आणि सत्यनारायण महापूजा, तसंच दुपारी 12 वाजता श्री साई शंकर महाराज भजनी मंडळ लोणावळा यांचं भजन, 2 वाजता सिद्धेश्वर भजनी मंडळ तुंगारली यांचं भजन, 4 ते 7 श्रींची भव्य पालखी मिरवणूक, ढोल ताशांच्या गजरामध्ये 7 वाजता कृष्णात महाराज ढोणे यांची भाकणूक आणि 8:30 वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले। श्री संत बाळूमामा देवाच्या उत्सवाला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित असतात आणि राहावं सुद्धा असं आवाहन बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त अध्यक्ष बबन खरात यांनी केलंय। वर्षाप्रमाणे नियोजित हनुमान जयंती चैत्री पौर्णिमा या ठिकाणी उत्सव नियोजित केल्याबद्दल नियमाप्रमाणे दरवर्षी कार्यक्रम सकाळी 11 तारखेला अभिषेक पूजा पूजा राहील, आरती राहील। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेक केला जाईल। त्याच्यानंतर सत्यनारायण पूजा व सत्यनारायण पूजा होऊन हवन। त्याच्यानंतर संध्याकाळी 4 वाजता मिरवणूक राहील। मिरवणूक झाल्याच्यानंतर संध्याकाळी आरती होणार। आरतीच्या नंतर या ठिकाणी महाराष्ट्र आपल्या देशाची भाकणूक बाळूमामाच्या तोंडून जी ऐकायची ती भाकणूक संध्याकाळी महाराज या ठिकाणी सांगणार आहे। त्याच्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे। भाकणूक झाल्याच्यानंतर महाप्रसादाचं निवेदन केले, ते प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा आणि भक्तांनी सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी ट्रस्टच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो। आणि येणारे भक्त सगळे सुखरूप त्या रस्त्याने सगळ्यांनी यावं, सुखरूप जावं अशी सगळ्यांना विनंती करतो।